future doctors. Today we will start the second topic of 11th biology NCERT. Topic name biological classification. तर आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, 11वीच्या बायोलॉजीचा सेकंड टॉपिक डिस्कस करायचा आहे. टॉपिकचं नाव काय आहे, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मग सगळ्यात पहिले हे टॉपिक डिस्कस करताना आपण जरा इंट्रोडक्टरी पार्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याला क्लासिफिकेशन म्हणजे इथं काय कळाले, ऑर्गॅनिझमला व्यवस्थित क्लासिफाय करायचं, त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन. क्लिअर आहे. मग सगळ्यात पहिलं बघायचं की सगळ्यात पहिलं सायंटिफिक क्लासिफिकेशन कुणी केलं, कुठल्या सायंटिस्टने केलं, हे आपल्याला पहिली लाईन माहित असणं गरजेचं आहे. मग पहिला पॉईंट हाच इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचा. फर्स्ट सायंटिफिक classification is done by Aristotle. कोणी केलं पहिलं सायंटिफिक क्लासिफिकेशन? अरिस्टोटलने. क्लिअर आहे का सगळ्यांना? अजून अरिस्टोटल बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे? अरिस्टोटल इज अ फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ झूलॉजी. कोण आहे? अरिस्टोटल आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? नंतर जे अरिस्टोटलनं क्लासिफिकेशन केलं त्यानं मग कसं क्लासिफाय केलं ऑर्गॅनिझमला, तर त्यानं दोन किंगडम तयार केलं. एक किंगडम प्लांटी आणि एक किंगडम ॲनिमल. ह्याच्या व्यतिरिक्त त्यानं दुसरं काय क्लासिफाय केलं नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि जे त्यानं जे क्लासिफिकेशन केलं त्याचं क्लासिफिकेशन बेस्ड होतं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स वरती. अरिस्टोटल्स क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर वरती. अरिस्टोटल्स क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. क्लिअर आहे का सगळ्यांना? त्यानं काय केलं बघा, जे प्लांट्स होते त्यांना फर्दर डिवाइड केलं ट्रीज, श्रब आणि हर्ब्स. पण ट्री म्हणजे काय? बिग ट्री. श्रब म्हणजे मध्यम ट्री, मीडियम साईज ट्री. आणि हर्ब्स म्हणजे एकदम स्मॉल ट्री. क्लिअर आहे का सगळ्यांना? नंतर जे ॲनिमल्स होतं, ॲनिमल्सला क्लासिफाय केलं. कुणामध्ये रेड ब्लड आहे किंवा कुणामध्ये रेड ब्लड नाही. म्हणजे आरबीसी प्रेझेंट असणारे वेगळे केले, आरबीसी अब्सेंट असणारे वेगळे केले. क्लिअर आहे? मग रेड ब्लड प्रेझेंट असणाऱ्यांना वेगळ्या क्लासमध्ये ठेवलं आणि रेड ब्लड ॲब्सेंट असणाऱ्यांना वेगळ्या क्लासमध्ये ठेवलं. हे कोणी सगळं केलं? अरिस्टोटल. क्लिअर आहे सगळ्यांना? फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन इज डन बाय अरिस्टोटल based on morphological characters. Aristotle divides plant into trees, shrubs and herbs and animals into red blood animals and animals do not have red blood. क्लिअर आहे का सगळ्यांना? याला एक सायंटिफिक शब्द असतो इनॅमा आणि एनेमा. जे आपल्या एनसीईआरटी दिले नाही ते आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. एवढंच फक्त लक्षात ठेवा. जे शिकवतो याच्यावरतीच क्वेश्चन येणार, याच्यावरचे क्वेश्चन येणार नाही. ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. तर आपण नेक्स्ट सुरू. मग आता आपण प्रॉपर क्लासिफिकेशनला सुरुवात करूया. मग सगळ्यात पहिलं जे क्लासिफिकेशन होतं ते क्लासिफिकेशन मध्ये टू किंगडम क्लासिफिकेशन होतं. किती किंगडम? टू किंगडम. ह्या टू किंगडम मध्ये कुठलं कुठलं किंगडम होतं? एक होता प्लांटी आणि एक होता ॲनिमालिया. नंतर आलं हे फर्स्ट झालं. नंतर थ्री किंगडम क्लासिफिकेशन आलं. कुठलं आलं? थ्री किंगडम क्लासिफिकेशन. ह्याच्यामध्ये कोण ऍड झालं? तर प्रोटिस्टा ऍड झाला. म्हणजे कोण झाला? प्रोटिस्टा, एक प्लांटे आणि दुसरा कोण आहे? ॲनिमालिया. क्लिअर आहे का सगळ्यांना? नंतर थ्री किंगडम नंतर फोर किंगडम क्लासिफिकेशन आलं. फोर किंगडम क्लासिफिकेशन. ह्याच्यामध्ये काय झालं? मोनेरा ऍड झाला. क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यात पहिला कोण? मोनेरा, नंतर प्रोटिस्टा, नंतर प्लांटे आणि ॲनिमालिया. हे चार किंगडम क्लासिफिकेशन झालं. आणि जे लास्टला जे क्लासिफिकेशन आलं ते फाईव्ह किंगडम. नंतर 4 नंबरचा पॉईंट काय? फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन. तर फाईव्ह किंगडम मध्ये कुठलं कुठलं किंगडम होतं बघा. एक ह्याच्यात ऍड झाला तो फंगाय. सगळ्यात पहिला होता मोनेरा, जो आधीच होता तो. नंतर प्रोटिस्टा, नंतर फंगाय, प्लांटे आणि ॲनिमालिया. काय झालं? फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन. सगळ्यात एंडला आलं ते होतं 6 किंगडम क्लासिफिकेशन. काय म्हणतात त्याला? 6 किंगडम किंवा 3 डोमेन किंवा 3 डोमेन ऑफ क्लासिफिकेशन. ह्याच्यामध्ये 6 किंगडम कुठलं होतं? हे बाकी उरलेलं हे 1 2 3 4 आहे असं होतं. फक्त त्याने मोनेराला काय केलं? फर्दर डिवाइड केलं 2 किंगडम मध्ये. एक कुठला? तर एक केला आर्किबॅक्टेरिया आणि दुसरा केला यू बॅक्टेरिया. क्लिअर आहे का सगळ्यांना? आणि बाकीचे उरलेले हे प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, ॲनिमलिया असं हे 4 आणि हे 5 आणि 6 6 किंगडम क्लासिफिकेशन. पण नीटला क्वेश्चन काय येतो बघा ह्या किंगडम वरती.
कुठलं किंगडम म्हणजे टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज डिस्कवर्ड बाय विच सायंटिस्ट, थ्री किंगडम डिस्कवर्ड बाय विच सायंटिस्ट. म्हणजे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं कोणत्या सायंटिस्टनं कुठलं क्लासिफिकेशन डिस्कवर केलं. पण बघा सगळ्यात टू किंगडम क्लासिफिकेशन जे होतं आपल्याला माहितच आहे. 2 नंबर कोणाला आवडतो, कॅरोलस लिनियसला. मग टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन कोणी डिस्कवर केलं, कॅरोलस लिनियस. क्लिअर आहे का सगळ्यांना. नंतर थ्री किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन डिस्कवर केलं अर्नेस्ट हॅकल. नुसतं हॅकल लक्षात ठेवायचं, कोणी, हॅकल. नंतर फोर किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन डिस्कवर केलं कोपलँड. कोणी, कोपलँड. ही सगळी सायंटिस्टची नाव आहेत. हेच आपल्याला इथं फक्त लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालते. इथं टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज डिस्कवर्ड बाय कॅरोलस लिनियस, थ्री किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन डिस्कवर्ड बाय हॅकल, फोर किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज डिस्कवर्ड बाय कोपलँड, फाइव किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन डिस्कवर्ड बाय R.H. विटाकर. क्लिअर आहे का सगळ्यांना. आणि सिक्स किंगडम किंवा थ्री डोमेन ऑफ क्लासिफिकेशन इज डिस्कवर्ड बाय कार्ल वूड्स. कोणी डिस्कवर्ड केलं तर इथे लिहितो बघा, कार्ल वूड्स. क्लिअर आहे का सगळ्यांना. कुठल्या सायंटिस्टनं कुठलं डिस्कवर केलं. आणि आपल्या एनसीईआरटीत 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ज्या साली डिस्कवर झालं ते इयर पण दिले, आपल्याला तेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेवढं काही इन्फॉर्मेशन एनसीईआरटी दिली ते सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग बघा RH किती साली 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन झालं, 1969. किती साली, 1969 साली. क्लिअर आहे का सगळ्यांना. मग बघा टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज डिस्कवर्ड बाय कॅरोलस लिनियस, विच किंगडम, प्लांटिया एंड एनिमलिया. थ्री किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज डन बाय हॅकल, फोर किंगडम क्लासिफिकेशन इज डन बाय कोपलँड, फाइव किंगडम R.H. विटाकर, सिक्स किंगडम और थ्री डोमेन कार्ल वूड्स. हे आपल्याला तोंड पाठ असणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती कशावरती इक्वेशन विचारला जाऊ शकतो. बाकी आता कुठल्या किंगडम होतं हे लक्षात ठेवायची गरज नाही. क्लिअर आहे का सगळ्यांना. याचा स्क्रीनशॉट मारा, आपण नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करूया. आता ह्या टॉपिक मध्ये आपल्याला डिटेल डिस्क्रिप्शन कोणाच करायचं आहे, टू किंगडम आणि 5 किंगडम्स. बाकी कोणाचंही आपल्याला डिस्क्रिप्शन बघायची गरज नाही. मग सगळ्यात पहिला आपण काय बघायचं, टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. हे कोणी दिलं तर लिनियसने, किंवा लिनियस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन जरी म्हणलं तरी चालतंय. म्हणजे कोणी दिलं तर पहिलं सांगा, लिनियस. क्लिअर आहे का सगळ्यांना. मग काय केलं यानं, कुठलं 2 किंगडम तयार केलं, एक म्हणजे प्लांटिया आणि दुसरा कुठला, एनिमलिया. एक कुठला, प्लांटिया आणि दुसरा एनिमलिया. म्हणजे जेवढं काय ऑल टाईपचं प्लांट आहे ते कशामध्ये ठेवलं, प्लांटियामध्ये, आणि ऑल टाईपचं एनिमल कशामध्ये ठेवलं, एनिमलियामध्ये. मग झालं काय, ह्या क्लासिफिकेशन, आणि हे सुद्धा ह्यानं जे क्लासिफिकेशन केलं हे सुद्धा डिपेंड्स होतं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सवरती. जे एक्सटर्नल कॅरेक्टर दिसतात त्याच्यावरतीच ह्यानं सुद्धा हे क्लासिफिकेशन केलं. हे सुद्धा कशावरती डिपेंड्स होतं, डिपेंड्स ऑन दिस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन डिपेंड्स ऑन मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. हे सुद्धा मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स वरती डिपेंड होतं. क्लिअर आहे का सगळ्यांना. नंतर ह्या टू किंगडम सिस्टम क्लासिफिकेशनचं ड्रॉबॅक काय बघा, ह्या टू किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन हे प्रोकॅरिटिक आणि युकॅरिटिकला डिस्टिंग्विश करू शकलं नाही, परत मल्टीसेल्युलर युनिसेल्युलरला डिस्टिंग्विश करू शकलं नाही, आणि ॲटोट्रॉप आणि हेटरोट्रॉपला डिस्टिंग्विश करू शकलं नाही. डिस्टिंग्विश म्हणजे वेगवेगळं. मग काय म्हणणार मी, टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन डज नॉट डिस्टिंग्विश. कोणाला डिस्टिंग्विश केलं नाही. सगळ्यात फर्स्ट कुठलं, प्रोकॅरिटिक अँड युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स कोणाला म्हणायचं, ज्यांच्या न्यूक्लियस भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन अब्सेंट असते त्याला म्हणायचं प्रोकॅरियोट, आणि ज्याच्या न्यूक्लियस भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट असते त्याला म्हणायचं युकॅरियोट्स. करायला. मग ह्याने प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकला वेगवेगळं करू शकलं नाही. दुसरं बघा, ॲटोट्रॉप्स आणि हेटरोट्रॉप्सला वेगळं करू शकलं नाही. ॲटो अँड हेटेरोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स म्हणजे काय, जे स्वतःचं न स्वतः तयार करतात ते सगळे ॲटोट्रॉप्स, आणि जे स्वतःचं न स्वतः तयार करू शकत नाही ते कोण, हेटरोट्रॉप्स. क्लिअर आहे सगळ्यांना. मग तो ॲटोट्रॉप आणि हेटरोट्रॉपला डिस्टिंग्विश करू शकला नाही. आणि थर्ड पॉईंट, तो युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलरला डिस्टिंग्विश करू शकला नाही. ही काय ड्रॉबॅक आहे टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनचं. आणि ह्याच्यामुळे म्हणून पुढची किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन 3 आला, 3 नंतर 4 आला, 4 नंतर 5 आला, 5 नंतर 6 आला. क्लिअर आहे का सगळ्यांना. मग टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं, टू किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज गिवन बाय कॅरोलस लिनियस. इट इज डिपेंड्स ऑन मॉर्फॉलॉजिकल character. It does not distinguish between prokaryotics and eukaryotes.
ऑटोट्रॉप्स अँड हेटरोट्रॉप्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. क्लिअर आहे? याचा स्क्रीनशॉट मारा. आपण नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करूया. आता आपल्याला प्रॉपर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या डिस्टिंग्विशचा चार्ट बघायचा आहे. तो चार्ट बघितल्यानंतर आपल्याला जो एनसीईआरटी मध्ये 2.1 टेबल दिलाय तो डिस्कस करायचा आहे. क्लिअर आहे का? मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा चार्ट सगळ्यांना माहिती आहे, जे क्लासिफिकेशन असते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. सगळ्यात पहिलं काय केलं जातं? लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिस्टिंग्विश केलं जातं कोणामध्ये? प्रोकॅरियोट्स आणि नंतर युकॅरियोट्स मध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना? नंतर प्रोकॅरियोट्स मध्ये एकच किंगडम असते. कुठला किंगडम? मोनेरा. परत युकॅरियोट्सला हे केलं जातं, क्लासिफाय केलं जातं युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. क्लिअर आहे का? युकॅरियोटिक इथलं एकच किंगडम कुठला? मोनेरा. युकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर असते प्रोटिस्टा, एकच किंगडम असते कुठला? प्रोटिस्टा. नंतर जे मल्टीसेल्युलर आहे त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. एक ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे, सेल वॉल प्रेझेंट, आणि एक ज्यांच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट आहे, सेल वॉल अब्सेंट. मग सेल वॉल अब्सेंट असणारा एकच आहे ॲनिमालिया, किंगडम ॲनिमालिया. परंतु सेल वॉल प्रेझेंट असणारे दोन आहेत, फंगाई आणि प्लांटे. मग ह्यांना कसं डिफरन्स करायचं? ह्यांना वेगवेगळं डिस्टिंग्विश कसं करायचं? मग ह्यांना डिस्टिंग्विश केलं ऑटोट्रॉप्स आणि हेटरोट्रॉप्स वरती. कशावरती? ऑटोट्रॉप आणि हेटेरोट्रॉप वरती. मग ऑटोट्रॉप मध्ये कोण आलं? ऑटोट्रॉप मध्ये आलं प्लांटे. आणि हेटरोट्रॉप मध्ये कोण आलं? हेटरोट्रॉप मध्ये आला फंगाय. कोण आला? फंगाय. क्लिअर आहे का? हे 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा क्लासिफिकेशनचा चार्ट आपल्याला येणं गरजेचं आहे. प्रोकॅरियोटिक कोण होता? मोनेरा. युकॅरियोटिक युनिसेल्युलर कोण आहे? प्रोटिस्टा. युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर सेल वॉल प्रेझेंट ऑटोट्रॉप्स कोण आहे? प्लांटे. युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर सेल वॉल प्रेझेंट हेटरोट्रॉप कोण आहे? फंगाय. आणि युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर सेल वॉल अब्सेंट असणारा कोण आहे? ॲनिमालिया. क्लिअर आहे का सगळ्यांना? आणि ह्या टॉपिक मध्ये आपल्याला मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगायची काय करायचं आहे? डिटेल एक्सप्लेनेशन ह्या टॉपिक मध्ये बघायचं आहे. प्लांटे आणि ॲनिमल सेटसाठी आपल्याला सेपरेट टॉपिक आहे. जो आपल्याला थर्ड टॉपिक आहे तो किंगडम प्लांटे आहे. फोर्थ टॉपिक आहे कुठला? तो किंगडम ॲनिमालिया आहे. तर किंगडम मध्ये आपल्याला प्रॉपर त्यांचं डिस्टिंग्विश किंवा आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. ह्या टॉपिक मध्ये आपल्याला ह्या 3 किंगडमचं काय बघायचं? आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे. क्लिअर आहे का? त्याचं स्क्रीनशॉट मारा. आपण नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया. आता आपल्याला यांच्यासाठी जो टेबल दिलाय तो डिस्कस करायचा आहे. त्याच्यामध्ये काय दिले? किंगडमचे नाव आणि कॅरेक्टर्स दिले. मग आता बघायचं आपल्याला मोनेरामध्ये कुठले सेलचं टाईप असते किंवा प्रोटिस्टामध्ये कुठं, हे आपल्याला असं ह्या चार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे? एक्सप्लेनेशन बघायचं आहे. मग मोनेरामधले जे सेल टाईप असणार ते कसे असणार आहे? युनिसेल्युलर. कसे असणार आहे? युनिसेल्युलर. जे प्रोटिस्टामध्ये असणार आहे ते सुद्धा कसे असणार आहे? युनिसेल्युलर. आणि बाकी सगळ्यांमध्ये कसे आहे? मल्टीसेल्युलर. क्लिअर आहे का? दुसरे बघा 2 टाईपच्या सेल असतात. एक असते प्रोकॅरियोटिक आणि एक असते युकॅरियोटिक. मी सेल टाईप मध्येच सांगते. मग मला सांगा मोनेरामध्ये कोण असणार आहे? प्रोकॅरियोट. प्रोटिस्टा कोण असणार आहे? युकॅरियोट्स. इथून पुढची सगळी कशी असणार आहे? युकॅरियोट्स. क्लिअर आहे का? सेल टाईप कळालं सगळ्यांना? मोनेराचे सेल टाईप कसे? युनिसेल्युलर. प्रोटिस्टा युनिसेल्युलर, बाकी सगळे मल्टीसेल्युलर. नंतर मोनेरा प्रोकॅरियोटिक, बाकी सगळे युकॅरियोटिक. सेल टाईप संपला. आता नेक्स्ट बघायचं सेल वॉल. तर बघा बॅक्टेरियामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. प्रोटिस्टामध्ये सम ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असते. फंगाईमध्ये सुद्धा